परिवाराची 50हून अधिक वर्षांची जुलमी राजवट उलथवून लावणाऱ्या अबू जुलानी यांनी सिरियात अंतरिम सरकार स्थापन केला। असाद यांची सत्ता संपुष्टात आणणारा चेहराच आज सिरियाचा सत्ताधीश झालाय। सिरियाचं नवं सरकार कसं चालवलं जाणार आहे, सरकारमध्ये कोणाचा सहभाग आहे, बघूया रिपोर्टमध्ये। सिरियामध्ये बशर अल असाद यांची 24 वर्षांची सत्ता उलथवून लावल्यानंतर अखेर 4 महिन्यांनी अंतरिम सरकार स्थापन झालंय। असाद यांची सत्ता उलथवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अल जुलानी यांनी नव्या सरकारची घोषणा केली। अल जुलानी या सरकारमध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून प्रमुख असणार आहेत। त्यांनी सरकारमध्ये 23 मंत्र्यांची नियुक्ती केली आहे। मंत्रिमंडळात एका ख्रिश्चन महिलेचाही समावेश करण्यात आला आहे। गुप्तचर विभागाचे प्रमुख अनस खट्टाब यांना देशाचे नवे गृहमंत्री बनवण्यात आले, तर सरकारमध्ये पंतप्रधान पद नाही। त्याच्या जागी अध्यक्ष जुलानी हे एका सरचिटणीसाची नियुक्ती करणार आहेत। हे काळजीवाहू सरकार पुढची 5 वर्ष सत्तेत राहील आणि या काळात कायमस्वरूपी संविधान स्वीकारलं जाईल, तसंच निवडणुकाही घेतल्या जातील। सिरियामध्ये शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या दृष्टीने अल जुलानी यांचं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। पण सिरियावर तब्बल अर्धा शतक राज्य करणाऱ्या असाद परिवाराची सत्ता ज्यानं संपुष्टात आणली, ज्यानं 24 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्या असाद यांना देश सोडायला भाग पाडलं, तो चेहरा आता सिरियाचा प्रमुख झालाय। अबू मोहम्मद अल जुलानी नेमका कोण? सिरियन सरकारविरोधात जुलानीनं कसा उठाव केला? सामान्य सिरियन नागरिकांची त्याला कशी साथ मिळाली याची कहाणी सुद्धा इंटरेस्टिंग आहे। अबू मोहम्मद जुलानीचा जन्म 1982 साली सौदी अरेबियात झाला। त्याचे वडील पेट्रोलियम इंजिनियर होते। जुलानी 7 वर्षांचा झाल्यानंतर हे कुटुंब सिरियात परतलं। 2003 साली अमेरिकेने इराकवर हल्ला केला, त्यावेळी जुलानी 21 वर्षांचा होता। इराकवरच्या हल्ल्यानंतर जुलानी हा बगदादला पोहोचला आणि अमेरिकेविरोधात लढणाऱ्या सशस्त्र गटांमध्ये भरती झाला। याच वेळी अमेरिकन फौजांनी त्याला पकडलं आणि दक्षिण इराकमधल्या अमेरिकी तुरुंगात पाठवलं। याच तुरुंगात त्याचा अल कायदाच्या कुख्यात दहशतवाद्यांशी संपर्क झाला। अबू बक्र अल बगदादीशीही त्याची इथंच मैत्री झाली। 2011 सालच्या अरब स्प्रिंगचा परिणाम सिरियावरही झाला। याच काळात जुलानी तुरुंगातून सुटून सिरियात पोहोचला। त्यानं सिरियात अल कायदाशी साधर्म्य असणाऱ्या एका संघटनेची स्थापना केली। त्याचं नाव होतं अल नुसरा फ्रंट। ही संघटना मग सिरियन सैनिकांवर सशस्त्र हल्ले करू लागली, ज्यामुळे पूर्ण सिरियात या संघटनेचा दबदबा निर्माण झाला। सिरियामधील घडामोडी ह्या केवळ सिरियासाठी धोकादायक नाहीयेत, त्या केवळ इस्लामिक जगतासाठी धोकादायक नाहीये, तर त्या संपूर्ण जगासाठी येत्या काळामध्ये डोकेदुखी ठरू शकतात। याचं कारण असं आहे की या बंडखोरांच्या माध्यमातून ज्यांनी आता अर्धा सिरिया आपल्या ताब्यामध्ये घेतलाय, राजधानी आपल्या ताब्यामध्ये घेतली आहे, हे प्रामुख्याने अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या 2 दहशतवादी संघटनांचेच प्रतिनिधी आहेत। त्यांचं मूळ ह्या 2 दहशतवादी संघटनांमध्येच आहेत आणि गेल्या 1 दशकांमध्ये अमेरिका आणि नॅटोच्या पुढाकाराने या 2 संघटनांचा अस्तित्व हे इस्लामिक जगतामधनं पूर्णपणे नष्ट झालं होतं। त्याचं पुनरुज्जीवन ह्या सिरियामधील घडामोडींनी घडलेलं असल्यामुळे हा जगासाठी चिंतेचा विषय आहे। 2013 मध्ये जुलानी सिरियन विद्रोहाचा चेहरा बनला। याच वेळी त्यानं अल कायदा आणि इसिस पासून काहीसं लांब राहायला सुरुवात केली। 2013 पासून त्यानं अबू बक्र अल बगदादीशीही संपर्क कमी केला। कट्टरतावादापेक्षा आपण राष्ट्रवादी आहोत असंच त्याला दाखवायचं होतं। 2017 मध्ये त्यानं आपल्या संघटनेचं नाव बदलून हयात तहरीर अल शाम म्हणजेच HTS असं ठेवलं। या संघटनेच्या माध्यमातून त्यानं शाळा आणि रुग्णालयं उभी करायला सुरुवात केली। भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला हा निश्चितपणे भारतासाठी हा चिंतेची बाब आहे। याचं कारण असं आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये 2019च्या पुनर्रचनेनंतर काही काळ हा दहशतवादी हल्ले झालेले नव्हते, मात्र अलीकडच्या काळामध्ये गेल्या 1-2 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ले हे वाढलेले आहेत। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना सक्रिय झालेल्या आहेत। अफगाणिस्तानमध्ये तालिबान आहे आणि अशा वेळेला जर इस्लामिक स्टेट आणि अल कायदाचं पुनरुज्जीवन होणार असेल, पुन्हा एकदा अत्यंत कडवा
अशा स्वरूपाचा मूलतत्ववाद हा इस्लामिक जगतामध्ये येणार असेल तर निश्चितपणे त्याचे परिणाम हे भारतामधल्या दहशतवादावरती होणार आहेत. कारण भारतामध्ये ज्या संघटना दहशतवादी हिंसाचारामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत अल कायदा आणि इस्लामिक स्टेट बरोबर. त्यामुळे भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. ज्या जुलानीवर अमेरिकेनं $10 मिलियन बक्षीस ठेवलं होतं तोच आता सिरियाच्या सरकारचा चेहरा बनलाय. त्यामुळे जुलानी आणि पाश्चिमात्य देशांमधले संबंध आता सुरळीत होणार का? जुलानीचं नेतृत्व पाश्चिमात्य देश मान्य करणार का हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.